आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी काही दिवसापूर्वी सुप्रिया सचिन शो जोडी तुझी माझी या सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती। त्यावेळी होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले बांदेकर भाऊजी जुन्या आठवणीमध्ये भावुक झाले। आदेश बांदेकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यांनी कार्यक्रमामध्ये सांगितलं की आदेश बांदेकर यांचे मोठे भाऊ यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे। तर बातमी सविस्तर काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, जेणेकरून कलाविश्वातील आणि मराठी चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल। आदेश बांदेकर यांचे मोठे भाऊ संदेश बांदेकर यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे। त्यांच्या आठवणीत भावुक होत म्हणाले की आम्ही पूर्वी बोरिवलीत राहत होतो, नंतर माझा मोठा भाऊ संदेश बांदेकर आज दुर्दैवाने तो या जगात नाही, पण एक दिवस त्याने मला समोर बसवलं आणि सांगितलं की आदेश तू अभुद्यानगरला काळा चौकीपाशी आपलं एक घर आहे, तुम्ही दोघे तिथे राहावं। मला एकदम प्रश्न पडला की 350 रुपये ते 400 रुपये पगार, त्याच्यात महिना काढायचा कसं शक्य असं माझ्या मनात आलं। पण त्याने सांगितलं की आदेश तू तिथे राहायला जा, तुला जे लागेल ते आम्ही देऊ, पण नाही म्हणलंस तर मला खूप वाईट वाटेल आणि तू नाही मागितलं तर मला त्यातही जास्त आनंद होईल। आदेश बांदेकर पुढे म्हणाले, पुढे आम्ही दोघे तिथे राहायला गेलो त्यावेळी आम्ही 25,000 रुपयाचं कर्ज घेतलं होतं। त्या घरात गेल्यानंतर काही छोटे मोठी भांडी घेतली आणि आमचा छोटा मोठा संसार सुरू झाला। आज दादा नसला तरी त्याची आठवण आम्हाला क्षणोक्षणी येते। त्याने एक वेळेस आत्मविश्वास दिला आणि अभय म्हणजेच सुचित्राच्या बहिणीचे मिस्टर यांचं आमच्या संसाराला मोठं हातभार लागला। न कळतच घरातल्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी मदत केली आहे। आज सगळं आहे पण ती माणसं नाहीत। आदेश बांदेकर म्हणाले की माझा मोठा दादा गेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी सगळं घर हरवलं होतं। त्यावेळी आमची मोठी वहिनी खूप स्ट्रॉंग होती, तिने आम्हाला समोर बसवलं आणि सांगितलं तो गेलेला नाही, तो परदेशात गेला आहे, तो परत येणार आहे। तेव्हा काही झालं नाही, समजून आम्ही सगळे कामाला लागावं असं वहिनीने समजून सांगितलं। वहिनी असावी तर अशी सुप्रिया सचिन शोची जोडी तुझी माझी या कार्यक्रमादरम्यान सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, खरं तर 90 साली जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की आपण दोघे प्रेमाखातर एकमेकासोबत राहू शकतो, वाईट परिस्थितीत राहू शकतो, पण आपण एखाद्याला जन्माला घालू शकत नाही, जन्म नाही द्यायचा। जोपर्यंत आपण त्याला पूर्णपणे पोसायच्या परिस्थितीमध्ये येत नाही आपली शारीरिक मानसिक आर्थिक गरज भागवू शकतो। आमच्या लग्नाच्या 7 वर्षानंतर सोहमचा जन्म झाला असं सांगितलं होतं। तर तुम्हाला सुचित्रा आणि आदेश बांदेकर हे आवडतात का हे नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।